पाहुयात पुढची बातमी। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना दोन्ही पक्षाचे उद्या मेळावे असणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा अंधेरीमध्ये तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा बीकेसी मैदानात पार पडेल। उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत दोन्ही पक्षाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्षाचे मेळावे असतील। मुंबईमध्ये उद्या शिवसेनेचे 2 मेळावे पाहायला मिळतील। बीकेसी मैदानामध्ये शिंदेंची तोफ धडाडेल तर तिकडे अंधेरीमध्ये ठाकरे गटाचा मेळावा आहे, तिथे देखील ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। त्यामुळे आता येणाऱ्या पालिका निवडणुका पाहता उद्या कशा प्रकारे बाण हे एकमेकांवर सोडले जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात मातोश्री निवासस्थानाबाहेरून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत आपल्यासोबत। विशाल, आपण पाहतोय खरं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही शिवसेनेचे हे पहिलेच मेळावे म्हणावे लागणार आहेत, कारण दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय। उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून हे दोन्ही मेळावे असतील। नेमकी कशा पद्धतीने तयारी करण्यात येणार आहे दोन्ही मेळाव्यांची? वर्षा, उद्या बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्याच अनुषंगानं दोन्ही शिवसेनेचे मेळावे आहेत। हे मेळावे म्हणण्यापेक्षा दोन्ही शिवसेनेचं हे शक्ती प्रदर्शन असणार आहे, कारण का महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही नेते एकमेकांवरती जोरदार टीका करू शकतात। आता मी मातोश्री परिसरात आहे आणि मातोश्रीच्या अंगणात शिंदेंची बॅनरबाजी जी आहे हे पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं बॅनर या परिसरात लागलेले आहेत आणि शिवोत्सव हा शिंदेंच्या शिवसेनेकडनं साजरा केला जाणार आहे। त्यामुळे दोन्ही नेते स्वतःच्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। हा मातोश्रीचा जर सगळा परिसर बघितला तर ज्या ठिकाणी खांब आहेत, एक प्रत्येक खांबावरती शिंदेंचे बॅनर जे आहेत हे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। याच्या आधी कुठचाही शिवसेनेचा कार्यक्रम असला तर मातोश्रीच्या याच अंगणामध्ये मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे बॅनर्स लागायचे, मात्र कुठेतरी मातोश्रीचं अंगण शिंदेंकडनं हायजॅक केल्याचा प्रकार जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्या परिसरात शिंदेंकडनं मोठी बॅनरबाजी जी आहे ही केलेली आपल्याला पाहायला मिळते। तसंच उद्या ठाकरे गटाचा सुद्धा मेळावा असणार आहे, हा अंधेरीमध्ये मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये उद्या उद्धव ठाकरे नेमकं काय बोलत आहेत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण का विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे हे पहिलेच मेळावे असणार आहेत। या मेळाव्यात हे नेमकं दोन्ही नेते काय बोलणार याच्याकडे आपलं पाहावं लागेल। आणि दुसरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं दोन्ही पक्ष जे आहेत हे मुंबईत कामाला लागलेले आहेत, त्यामुळे उद्या दोन्ही पक्षांकडनं पदाधिकाऱ्यांना जे आहेत ह्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात। मात्र या जबाबदाऱ्या देताना हे दोन्ही नेते एकमेकांवरती टीकास्त्राचे बाण सुद्धा जे आहेत हे सोडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे उद्या मेळावे असणार आहेत आणि त्याच अनुषंगानं शक्ती प्रदर्शन जे आहे हे मुंबईत आपल्याला पाहायला मिळते। वर्षा, निश्चितच विशाल, या मेळाव्यांसंदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।